नमस्कार, आपण पाहतात इंडियन न्यूज फास्ट। 42 सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते व दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, तालुका अध्यक्ष रामप्पा चिवरशेट्टी, अपू पाटील व घोडातांडा गावचे सरपंच चेनू पवार, मानी सरपंच चंद्रकांत चौहानसह प्रतिनिधी विलास राठोडसह सोलापूर। आमदार आदरणीय बापू उपस्थित, अप्पासाहेबजी पाटील, आदरणीय भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष संगप्पाजी उपस्थित, माता भगिनी आणि सर्व युवा कार्यकर्ते बंधूंनो, जय सेवालाल। जय सेवालाल। आवाज येत नाहीये, जोरात पोहरा देवीपर्यंत आवाज गेला पाहिजे। जय सेवालाल। या ठिकाणी आज आपण प्रामुख्यानं मोदीजीने मागच्या 10 वर्षात जे काम केलंय त्या कामाच्या जोरावरती आपल्याकडे मतं मागायला आलो असतो। या देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे, फरक काय ते आपल्याला जाणवतोय। मोदीजीने गोरगरीब लोकांना या ठिकाणी गॅस दिले, रस्ते चांगले केले, अनेकांना चांगल्या सवलती दिल्या। मुलींना, ज्या मुली म्हणजे प्रामुख्यानं बंजारा समाजामधील आपल्या भगिनींना चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी मुलींना मोफत शिक्षण दिलं। म्हणजे 1ही रुपया फी त्या ठिकाणी ज्या मुली ग्रॅज्युएशनला शिकतात त्यांना द्यायची। आपल्याला जो आपण केंद्रात बदल केला, राज्यात बदल केला आणि आपल्या ह्या विधानसभेत पण बदल केलेला आहे। 2014च्या अगोदरची परिस्थिती आपल्याला माहिती होती, कारण 70 वर्षापर्यंत काँग्रेस राज्य होतं, पण आपल्याला प्यायच्या पाण्याची परिस्थिती काय होती, इथून सोलापूरला जायचं म्हणलं तर आपल्याला कशी अवस्था होती, पिण्याच्या पाण्याची असेल, अशा अनेक समस्या होत्या। आणि माननीय मोदी साहेब आल्यापासून गरिबांच्यासाठी केलेलं काम, मग ते गरिबाला 5 किलो धान्य द्यायचं असेल, पिण्याचं पाणी असेल, गॅस असेल, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला माननीय मोदी साहेबांनी 14 नंतरच्या काळात तुम्हाला दिलेल्या आहेत। मी तुम्हाला नम्रपणाने विनंती करायला आलोय की ह्या घोडातांडा ही निवडणूक घोडातांड्याच्या ग्रामपंचायतची नाही, ही निवडणूक देशाच्या भवितव्य घडवण्याची निवडणूक आहे। आणि मग देशाला नेतृत्व कोणाचं द्यायचं आपल्याला? मोदी सरकार पाहिजे। मोदी सरकारला जर आपल्याला निवडून द्यायचं असेल, देश खंबीर करायचा असेल, तर आपल्याला या ठिकाणी